मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसात ज्या नाट्यमय घडामोडी घडल्या त्या संदर्भातली आणि राज्यातल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातल्या निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिवस आणि आजच्या दिवशी अखेर स्पष्ट झालं या लढती नेमक्या कशा होणार आहेत आणि राज्यातल्या नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोकण आणि अमरावती इथल्या निवडणुकीचं चित्र आज जवळपास स्पष्ट झालंय। मराठवाड्यात झालेली बंडखोरी चर्चेत आहे, नाशिकमध्ये झालेलं नाट्यमय सगळं घडामोडी आहे। सत्यजित तांबेंची उमेदवारी चर्चेचा विषय ठरली। नाशकात आता शुभांगी पाटील आणि सत्यजित तांबे यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे। नागपुरात एकूण 27 अर्ज आले, त्यापैकी आज चर्चेचा विषय ठरला नाकाडेंच्या उमेदवारी माघारीचा। नाकाडेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं भाजपचे नागो गाणार, मवियाचे सुधाकर अडबाले, राजेंद्र झाडे आणि सतीश इटकेलवर यांच्यामध्ये कांटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे। तर अमरावती पदवीधर निवडणुकीसाठी एका जागेसाठी 23 उमेदवार रिंगणात उतरले। तिकडे औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे विरुद्ध भाजपचे उमेदवार किरण पाटील यांच्यात खरी लढत होणार आहे। आपण जाणून घेऊया आज राज्यातलं नेमकं काय चित्र निर्माण झालेलं आहे। या शिक्षक पदवीधर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये तिरंगी लढत होणार हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे। बघा, सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यानंतर शुभांगी पाटील यांना शिवसेनेचा ठाकरे गट त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने पाठिंबा दिला, तर सुभाष जंगले हे सुद्धा अपक्ष म्हणून रिंगणात आहेत। सत्यजित तांबेंना भाजप पाठिंबा देणार का हा लाख मोलाचा सवाल आहे। नागपुरात चौरंगी लढत आहे। सुधाकर आडवले मवियाचे उमेदवार आहेत, नागो गाणार हे भाजपचे पुरस्कृत उमेदवार आहेत, शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे मैदानात आहेत, तर अपक्ष सतीश इटकेलवार हे सुद्धा मैदानात आहे। त्यामुळे नागपुरात ही चौरंगी लढत होती। अमरावतीमध्ये बघा काय तिरंगी लढत आहे। डॉक्टर रणजित पाटील भाजपचे उमेदवार आहेत, धीरज लिंगाडे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, अनिल अमलकार हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत। तिकडे औरंगाबाद शिक्षक मतदारसंघामध्ये विक्रम काळे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, त्यांच्या समोर आव्हान आहे भाजपच्या किरण पाटलांचं। कोकणातली काय स्थिती आहे? कोकणामध्ये शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत शेकापकडून, तर ज्ञानेश्वर म्हात्रे हे भाजपचे उमेदवार आहेत। त्यामुळे इथं दुरंगी लढत होणार आहे, थेट लढत होणार आहे दोघांमध्येच। नाशिक पदवीधर मतदारसंघातल्या लढतीचं चित्र स्पष्ट झालं आणि काँग्रेस बंडखोर सत्यजित तांबे आणि 2 अपक्ष उमेदवार हे रिंगणात असून इथं तिरंगी लढत होणार आहे। मात्र या निवडणुकीत मविया आणि भाजपनं अद्यापही कुणाला पाठिंबा जाहीर केलेला नसल्यानं लढतीतला सस्पेन्स कायम आहे। अशातच माजी मंत्री बबनराव घोलपांनी अपक्ष उमेदवार सुभाष जंगलेंना पाठिंबा देण्याची मागणी उद्धव ठाकरेंकडे केली, त्यामुळे या निवडणुकीत आणखी एक ट्विस्ट आला। तर दुसरीकडे सत्यजित तांबेंनी प्रचारात आघाडी घेतली आहे। सत्यजित तांबेंनी नगरमध्ये प्रचार सुद्धा सुरू केला आहे। मी आमच्या माननीय उद्धव साहेबांशी माझी चर्चा झाली। राऊत साहेबांनी आत्ताच तुम्हाला तुमच्याच माध्यमाने सांगितलं, राऊत साहेबांनी जो विश्वास दाखवलेला आहे, शिवसैनिकांचा विश्वास आहे। नाना पटोले साहेबांशी माझी चर्चा चालू आहे, अजितदादांशी माझी चर्चा चालू आहे, माननीय आमचे जयंत पाटील साहेबांशी चर्चा आहे। नक्कीच एक सामान्य कार्यकर्त्याला घराणेशाही लोटून न काम करणाऱ्याला त्यांनी विश्वास आता दाखवला नाही। पहिली महिला पदवीधर आमदार कोण देईल तर महाविकास आघाडी जनता देईल। मी त्या खोटं बोलत होत्या, 1 लाख मतं नोंदवली वगैरे वगैरे, आम्ही त्याच्या संदर्भात बोललोय परंतु आता नंतर साहेबांनी आम्हाला असं सांगितलं की आता आम्ही नंतर निर्णय घेऊ आणि कोणाला द्यायचं ते आम्ही 3 पक्षाची माणसं मिळून आम्ही निर्णय घेऊ असं म्हणून आम्ही बाहेर निघालो। यानंतर बातमी आहे कुस्तीच्या आखाड्यात सुरू झालेल्या वादाच्या दंगलीची। महाराष्ट्र केसरी स्पर्धेतला पंच मारुती सातव यांना धमकी देण्यात आल्याची खळबळजनक बाब समोर आली। याचा ऑडिओ सुद्धा समोर आला।
न्यूज 18 लोकमतनं आज ते महाराष्ट्राच्या समोर आणलं, त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय. हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. पाहूया या संदर्भातला न्यूज 18 लोकमतचा खास रिपोर्ट. महाराष्ट्र केसरीची सिकंदरची कुस्ती वादात. पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा सिकंदरला फटका. पंच मारुती सातव यांना पोलिसाची धमकी. महाराष्ट्र केसरीतल्या माती गटातल्या फायनलची कुस्ती वादात सापडली आहे. पैलवान महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख यांच्यातल्या कुस्तीच्या वेळेला महेंद्र यांना चुकीचे गुण दिल्याचा आरोप पंच मारुती सातव यांच्यावर करण्यात आलाय. या संदर्भातला एक व्हिडिओ सुद्धा समोर आलाय. या कुस्तीत पंचगिरीचा फटका बसल्याची कबुली सिकंदर शेखनं दिली आहे. ज्युरीनं आम्ही दात मागितलेली होती, तेव्हा आम्हाला फ्रंट साईडचा व्हिडिओ दाखवण्यात आला आणि जेव्हा आमचा कोच बोलला की 4 पॉईंट नाही आहे, तेव्हा कोचला आम्हाला आमच्या काय बोलू दिलेलं नाही. तिथून माघारी हे करण्यात आलं. दुसरीकडे या कुस्तीमध्ये पंचांचं काम करणाऱ्या मारुती सातव यांना पोलीस कर्मचारी असलेल्या संग्राम कांबळे यांना धमकी दिल्याचा ऑडिओ चांगलाच व्हायरल झालाय. हॅलो हॅलो. हा कोण मारुती सातव पंच बोलताय काय? हो बोला की. तुम्हाला मुलगा आहे का मुलगी आहे? मुलगा आहे. त्या मुलग्याच्या डोक्यावर हात घेऊन शपथ घेऊन सांगा की तुम्ही दिलेलं न्यायदान योग्य आहे होतं का चुकीचं होतं? कांबळे पैलवान. वस्ताद तुम्ही मी- इतक्या दिवस ऐका, पंचगिरी ऐका, करताय. ऐका सांगतो ऐका. आता आमचं ऐकायचं तुम्ही. तुमचं ऐकलं, काल बघितलं निर्णय किती दिला तुम्ही. तो हा निर्णय दिला जो चुकीचा दिला तुम्ही. पहिली गोष्ट दबावाला बळी पडून दिलेला आहे, हे पण सगळ्यांना कोणाच्या तुम्ही दबावाला? मान्य करा. कुणाच्या दबावाला? कुणाच्या बापाला ते घाबरत नाही मी. कुणाच्या बाबाला घाबरताय ते सगळ्यांना बघितलंय, जगानं बघितलंय. योग्य अहो, नाही पंचगिरी करायची तर योग्य पद्धतीने केली पाहिजे होती तुम्ही, पण तुम्ही दबावाला बळी पडून तो निर्णय दिला. जिथं 2 पॉईंट होतं तिथं 4 पॉईंट दिलं तुम्ही. तुम्हाला एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स पंच आहे तुम्ही, आणि तुम्ही जर अशी चूक करताय त्या पैलवाना सिकंदरवर किती मोठा अन्याय झाला हे तुम्हाला दिसलं नाही का सांगा? कुस्तीच्या वेळी पंचांच्या चुकीच्या निर्णयानं सिकंदरवर अन्याय झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय. ह्याच पैलवानला नाही, कुठल्याही महाराष्ट्रातल्या कुठल्याही पैलवानला खेळायची ताकद आहे त्याची आता सध्याला. आता आव्हान आहे त्याचं, कुठं बी कुणी बी. महाराष्ट्रात तर कोण खेळतच नाही सोडा आता, आणि खेळणार असलं तर बी खेळायला तयार आहे आतासुद्धा. एवढी विनंती आमची की आमच्यावर अन्याय हितनं होऊन पुढं, आणि झालाही आता हे तुम्ही निभरून काढा आमचा अन्याय. सिकंदर महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार होता. पंचांच्या वादग्रस्त गुणांमुळे सिकंदरचा पराभव झाल्यानं कुस्तीप्रेमींना चटका लागलाय. पंचांचा तो निर्णय आणि त्यातून निर्माण झालेला वाद एवढ्यात शमणार नाही असं दिसतंय. येत्या काळात यावरून आंदोलनं होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. वैभव सोनवणेसह ज्ञानेश्वर काळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. सेमी फायनलची ती कुस्ती सध्या वादात सापडली आहे, त्यातले निर्णय वादात सापडले आहेत. पण तो डाव कुठला होता आपण बघूयात दृश्यांच्या माध्यमातून. हाच तो डाव आहे खालची टांग. महाराष्ट्र केसरीच्या मातीवरच्या फायनल मध्ये सोलापूरचा पैलवान महेंद्र गायकवाडनं खालची टांग लावून सिकंदर शेखला या पैलवानाचा पराभव केलेला होता. मात्र या खालची टांगसाठी महेंद्रला दिलेले 4 गुण चुकीचे असल्याचा दावा आता सिकंदरच्या समर्थकांकडून सुरू आहे. सोशल मीडियातून सिकंदरवर अन्याय झाल्याचं कॅम्पेन चालवलं जात आहे. सामन्यादरम्यान सुद्धा सिकंदरच्या त्याच्या काही फॅन्सनं पंचांच्या निर्णयाला आक्षेप घेतला. मात्र ज्युरींनी पुन्हा व्हिडिओ रेफरल घेत महेंद्र गायकवाडला 4 गुण तर सिकंदरला 1 गुण दिला. त्यामुळे सिकंदर शेख या लढतीत पराभूत झाला. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे पंच मारुती सातव यांना मुंबई पोलीस दलातल्या शिपाई संग्राम कांबळेंनी फोनवरून धमकावल्याचा आरोप झाला. विशेष म्हणजे संग्राम कांबळे यांचा पिस्तुलामध्ये गोळ्या भरतानाचा एक रील व्हिडिओ समोर आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांवर आदित्य ठाकरेंकडून टीका करण्यात येते. मुंबईतल्या रस्ते कामांच्या निविदांवरून आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारला धारेवर धरलाय. महापालिकेवर प्रशासक असताना 400 किलोमीटर रस्त्यांचा प्रस्ताव कुणी दिला असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारलाय. 6000 कोटींची कामं प्रशासनानं मंजूर करणं कितपत योग्य आहे हे लोकशाहीला धरून ऐका.
ही रस्त्यांची कामं बजेटमध्ये कशी आणणार अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती आदित्य ठाकरेंनी केली आहे. तसंच मुंबईचा जोशी मठ झालाय तर जबाबदार कोण असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. गोष्टीसाठी वेगळं बजेट मान्य केलं जातं. मग काही काही वेळा आपण बघतो गटारांसाठी असेल, रस्त्यांसाठी असेल, वस्त्यांसाठी असेल, सोशल वर्कसाठी असेल, डिस्पेन्सरीसाठी असेल. जसं आता आपण बघत असाल हिंदुराव सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हा आमच्या काळी शिवसेनेच्या काळी मान्य झालेला प्रकल्प होता. उद्धव साहेबांचं स्वप्न होतं. फोटो घटनाबाह्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लावतात. ठीक आहे, त्याच्यावर मला काही जायचं नाहीये. पण तरी ते जरी असलं तरी तुम्ही कुठच्या स्कीम मधून एवढा मोठा पैसा डायव्हर्ट करणार आणि इथे दाखवणार, तुम्ही बजेटमध्ये कसं दाखवणार आहात? इमर्जन्सी नाहीये, कुठेही लॉकडाऊन नाहीये जसं मागच्या 2 वर्षात होती. आता निवडणुका होणं गरजेचं आहे, कधीही येऊ शकतात. आणि मग अशा परिस्थितीमध्ये एवढे मोठी संख्या रस्त्यांची आणि एवढा मोठा फंड हा अप्रूव्ह करणं, हा मान्य करणं लोकशाहीमध्ये किती उचित राहील, जिथे आता लोकप्रतिनिधी नाहीयेत. नाहीतर प्रत्येक वेळी आपल्याला माहिती आहे की स्टँडिंग कमिटी असेल, जनरल बॉडी असेल, प्रत्येक पक्षाचा व्यक्ती तिथे असतो, रिप्रेझेंटेशन सगळ्यांचं असतं. पारदर्शकपणे ही सगळी कामं होत असतात. पहिल्यांदा आपल्याला असं दिसतं की एवढ्या मोठ्या संख्येत कामं होताना हे कुठेही लोकप्रतिनिधींना विचारलं जात नाहीये. पण 66% जास्ती म्हणजे एक रस्ता 1 किलोमीटरचा जो ह्या मुंबईमध्ये आतापर्यंत 1 किलोमीटर 10 कोटीला व्हायचा, तो आता 17 कोटीला होणार आहे. 1 किलोमीटर आता 17 कोटीला होणार आहे. तुम्ही विचार करा. पण हे सगळं होत असताना जर ह्या कॉन्ट्रॅक्टरसाठी SOR 20% वरती केलं असेल, मग बीएमसीने अजून हे 8% सरासरी जे अबववर आलेले आहेत त्यांच्याबरोबर निगोसिएशन का नाही केलंय? साधारणपणे कामं द्यायच्या आधी निगोसिएशन करायला लागतात कुठच्याही एजन्सीला, आणि किती अजून खालती आणू शकतो, एस्टिमेट प्राइसेस जवळ आणू शकतो, हे विचार करणं गरजेचं असतं. वंचित बहुजन आघाडीची उद्धव ठाकरेंच्या पक्षाशी युतीची चर्चा सुरू असतानाच मवियात आता बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जाते. कारण वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवरती जोरदार टीका केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीत युतीची चर्चा सुरू असतानाच वंचित नेते प्रकाश आंबेडकरांनी मवियाचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेस विश्वासघातकी पक्ष असल्याची टीका आंबेडकरांनी केली आहे. बघा, त्यांचे प्रयत्न असे चालले आहेत की या युतीमध्ये काँग्रेसही यावं आणि राष्ट्रवादी यावं असं त्यांचा प्रयत्न चाललाय. आणि मी त्यांना असताना पहिल्या 2 भेटीमध्येच त्यांना असं मी सांगितलं की काँग्रेसवरती भरोसा ठेवू नका. आता राहिला फक्त असणारा एनसीपीचा इश्यू जो आहे त्याच्यामुळे त्यांना मी म्हटलं येणार असेल एनसीपी तर ठीक आहे, तुम्ही त्यांच्याशी बोला. प्रकाश आंबेडकरांच्या टीकेला 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीची राजकीय पार्श्वभूमी आहे. 2019च्या निवडणुकीपूर्वी प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसमध्ये आघाडीची बोलणी झाली होती. मात्र जागांवरून ती आघाडी होऊ शकली नाही. आंबेडकरांनी अवास्तव जागांची मागणी केल्याचा दावा त्यावेळी काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आला होता. तर पडलेल्या जागांवर बोळवण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला. पृथ्वीराज चव्हाण असणारा खोटारडा नंबर 1 माणिकराव ठाकरे आणि ते दोघेही माझ्याकडे आले की आम्ही असणारं तुमचं नाव सजेस्ट करतो मंत्रिमंडळासाठी, आम्हाला एनसीपी बरोबर लढायचं आहे. म्हटलं तुम्हाला मी युतीत पाहिजे की नको हे पहिल्यांदा सांगा. नाही ते म्हटले आम्हाला युतीत नको आहे, आम्हाला युती तोडायची आहे, आपली युती करायचं म्हणून त्यामध्ये आहे. ही बाब असणारं पृथ्वीराज बाबा लपवतात आहेत म्हणून मी त्यांना खोटारडा म्हणतोय. कधी खोटं बोललो किंवा काही केलं तरी मला सांगितलं तर बरं होईल. पण माझे त्यांचे संबंध चांगले आहेत. आम्ही त्यांना खासदार करायचा खूप प्रयत्न केला, पण त्यांना त्यांची राजकीय खेळी काही वेगळी होती. त्यांना फक्त ते सर्व विरोधी पक्षांना शिवाय देण्याशिवाय दुसरं त्याचं काही काम नसतं. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी आता तरी आमच्यावर काही जमलं नाही, राष्ट्रवादीबरोबर जमलं तर शिवसेनेबद्दल त्यांनी जमवावं. 2019च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा मोठा फटका बसला होता. अनेक मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात मतं घेतली. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला आणि म्हणूनच प्रकाश आंबेडकरांची वंचित ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत होता. आता उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात युतीची चर्चा सुरू आहे. मात्र आंबेडकरांनी काँग्रेसवर टीका केल्यामुळे मवियात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत पुन्हा एकदा अपशब्द वापरल्यामुळे वादात सापडले. केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या बद्दल बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली आहे. पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत यांचा संताप अनावर झाला. त्यांनी असंसदीय शब्दाचा वापर केला. राऊत यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काल नारायण राणे भांडूपमध्ये होते त्यावेळेस त्यांनी एक आरोप केलेला आहे की सर सीएम राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरून सरकारची आता कोंडी करणाऱ्या अजित पवारांनी केसरकरांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे. अजित पवारांची मंत्रिमंडळ विस्ताराची इच्छा लवकरच पूर्ण करणार असल्याचं शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले. अजित पवार ज्या सूचना देतात त्या आम्ही पाळतो, त्यानुसार लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं केसरकर म्हणाले. ते सावंतवाडीत बोलत होते. एवढं 165 आमदारांचं पाठबळ त्यांना विश्वासदर्शक ठरावाच्या निमित्तानं मिळालेलं असताना मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याच्या करता का घाबरतायत? कुणी यांना थांबवलंय? कुठं घोडं पेंड खातंय? हे पण राज्याच्या जनतेला कळलं पाहिजे. त्यांची इच्छा जी आहे विस्तार मंत्रिमंडळाचा हवा लवकरच पूर्ण करणार, कारण अजितदादांनी सांगितलं ते सगळं आम्ही ऐकतो आणि त्याच्यामुळे त्यांनी जी ही सूचना दिली त्याचं लवकरच त्याचं सुद्धा पालन होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दावोसमध्ये दाखल झाले. दावोसमध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शिंदेंचं स्वागत केलं. WEF परिषदेसाठी मुख्यमंत्री दावोसमध्ये दाखल झालेले आहेत आणि राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. अनेक उद्योजकांशी त्यांच्या भेटी होणार आहेत आणि या निमित्तानं राज्यामध्ये गुंतवणुकीच्या मुद्द्यावरून जी चर्चा सुरू आहे त्याला कृतीतून उत्तर देण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची आज ईडीकडून 4 तास चौकशी करण्यात आली. यात कोविड काळामध्ये दिलेल्या कंत्राटांच्या मुद्द्यावरून त्यांची प्रामुख्याने चौकशी करण्यात आल्याचं कळतंय. कोविड संकटाच्या वेळी तातडीनं उपाययोजना केली नसती तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती असं चहल यांनी स्पष्ट केलं. कोविड उपाययोजनेच्या कंत्राटांसंदर्भात काहींनी बनावट कागदपत्र सादर केल्याचं निदर्शनास आल्यानंतर पोलिसांना पत्र लिहून त्याची शहानिशा करायला सांगितल्याचं आता चहल म्हणाले. ईडी चौकशीला पालिकेकडून सहकार्य करण्यात येईल, त्याचप्रमाणे पुन्हा चौकशीला बोलवल्यास येऊ असंही चहल म्हणाले. की जे काही इन्फॉर्मेशन प्रवर्तन निर्देशालयाने ईडीने विचारलेली आहे ते देणं माझी ड्युटी आहे, बंधनकारक आहे. त्याप्रमाणे आज हे सर माहिती क्वेश्चनरनुसार त्यांना द्यायला आलो होतो. ते माहिती त्यांच्यामध्ये सुपूर्द केली आहे आणि त्यांना मी हे सुद्धा विनंती केली आहे ईडीला की यापुढे सुद्धा त्यांना जर काही ॲडिशनल माहिती लागली तर आम्ही पूर्ण ॲडिशनल माहिती सुद्धा देऊ आणि आम्ही पूर्ण सहकार्य करू. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ब्रेक नंतर जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातल्या गावगावची बित्तम बातमी मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट.